माझ्या मराठी न्यू ब्लॉग चॅनलमध्ये. आज आखाडा तळायचा आहे, त्यासाठी आई तांदूळ परतवत आहे, खीर बनवायची. तर चला बघा तुम्ही आमच्या. तर आमच्या इकडे ना ह्या महिन्यात सगळे आखाडा तळतात आणि देवांना निवड ठेवायला लागतो. तर इथे आज आम्ही तळतोय. तर आज स्वयंपाक असतो खीर, चांक्या, पोळ्या, भजे, रशी, भात. तर असा स्वयंपाक बनवला जातो आणि देवांना निवड ठेवलेली जातात. तर तुम्ही बघा. तरी ते सगळा स्वयंपाक झाला होता आणि आता मी निवद दाखवत होते देवांना निवद दाखवले, गावातही दाखवले. आणि त्यानंतर ना आम्ही सगळी जेवण करायला बसलो. काजल दिदी पण आल्या होत्या, तर त्या शूट करत होत्या. तरी ते निवद ठेवायला आम्ही गेलो नव्हतो ना, तर त्यामुळे शूट नाही करता आलं. त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं की देवांचे मंदिर आमच्या इथे कोणते कोणते देव येते. तर नेक्स्ट टाईम आम्ही गेलो की नक्की दाखवेल. आता थोडी घाई होती, काम होतं थोडंसं, त्यामुळे मी नव्हते गेले. ओम भाऊजी गेले होते निवद ठेवायला. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि बघा एकदम पुढे ब्लॉग. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चला आज पाहुणे येणार आहे, तर कोण येणार आहे, काय येणार आहे, तर तुम्हाला बघायला भेटेलच. पण त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग स्किप न करता बघावं लागेल. चला, तर इथे बघताय तुम्ही शंभूने किती खराब केलं आहे भिंती. तर हे बघा, इथे स्केच पेनने, इथे खडूने, काही पेन्सिलनी, पण पेन्सिलचं दिसत नाही यार. तर चला आपण हे क्लीन करून बघू निघतंय का नाही. तरी ते सगळे डाग निघाले होते. मी ते घासणीने घासले. तर त्याच्याशिवाय म्हणजे पहिले आम्ही कॉलिंग आणलं तर त्यांनी पण नव्हतं निघत. तर घासणीने घासल्यावर गेले ते, तर कलर पण नाही गेला, डाग गेले सगळे. तरी ते तुम्ही बघताय किती स्वच्छ झाली भिंत. सगळे पेन्सिल खडू ज्याला त्याला भेटले होते किटमध्ये, त्याने ते सगळे भिंतीवर उरखडले. आम्ही नेमके किचनमध्ये होतो आणि तो एकटाच इथे बेडरूममध्ये होता. तर त्यांनी सगळं काम केलं होतं तेव्हा. तर सगळे खडूचे डाग निघाले, तुम्ही बघू शकता. ते बघा, खूप खराब केली होती. अजून ती वाळते, वाळून झाली का मग तुम्हाला दाखवेल. हॅलो, गुड इव्हनिंग. इथं आपला चहा स्पेशलिस्ट आलेला आहे. काय हो का ना, इथे डुगू दादा हाय करा, उभे राहा ना, हाय, हॅलो, गुड इव्हनिंग. कोणत्या स्टँडर्ड मध्ये? नर्सरी. ते घालायचंय का काढायचंय? शंभू तू बोल ना काहीतरी. नाही बोलायचं, नको बोल. तर डुगू आणि शंभू एका स्टँडर्डमध्ये आहे, दोघंही नर्सरीलाच आहे. तर दोघांचं फक्त डुगू मोठं आहे शंभूपेक्षा, 3 महिन्यांचं अंतर आहे दोघांमध्ये. तर इथे आम्ही बनवतो आज चिकन मसाला. तर पूर्ण रेसिपी शेअर केलेली, तर स्किप न करता संपूर्ण ब्लॉग बघा. तर आता मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. त्यानंतर दही. तर इथे मी दही टाकते. ते दही आम्ही सुट्टच आणलेलं आहे बाहेरनं, म्हणजे स्वीटमध्ये भेटतं.
तर दही टाकून घेतलं. त्यानंतर लाल तिखट मसाले वगैरे टाकते आणि हे मॅरिनेट करायचे ना, तर त्यासाठी दही मेन असतं. दह्याने खूप छान टेस्ट येते. तर इथे मी आता लाल तिखट, हळद, हिंग आणि काळा मसाला टाकला आहे थोडासा आणि त्यानंतर धनेपूड. तर हे ना अर्धा तास मॅरिनेट ठेवायचं आहे. तर इथे आम्ही आणलं आहे 1.5 किलो चिकन. तर लिंबूसुद्धा पिळलं आहे मी वरतून. तर आम्ही 1.5 किलो चिकन आणलं आहे आणि आज येणारे पाहुणे तर तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. तर अतुल दादा, देवताई, अतुल दादा आणि काजल दीदी, निखिल दादा हे चौघंजणं येणार आहे, म्हणजे आलेले आहे ते घरात. तर त्यांच्यासाठी आम्ही मस्त म्हणजे सगळ्यांसाठी बनवतो आहे जेवण. तर खूप छान अशी भाजी बनवली होती, देवताईंनी बनवली होती. तर आम्ही सगळी तयारी करून दिली होती, त्यांनी टाकली होती. पण खूप मस्त टेस्ट, वाव, एक नंबर. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर रीनाताईला यायला जास्त जमत नाही, कारण त्यामध्ये रीनाताई म्हणजे माझी सगळ्यात मोठी नणंद. तर त्यांना जास्त यायला जमत नाही, कारण त्या पुण्याला राहतात आणि त्यांचं तिकडे शॉप पण आहे. तर आता छोटं बाळ पण आहे, बाळाला घेऊन जास्त प्रवास पण तर टाळतात. तर त्यामुळे आणि शिवची शाळा पण आहे. तर त्यांना 2 मुलं आहे, जसे तुम्ही बघितलंच असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. 2 मुलं आहेत त्यांना आणि आता शिवची शाळा पण चालू झालेली आहे. तर स्कूलमुळे नाही जमत सारखं यायला. तर त्यामुळे त्या नाही आलेल्या आहेत. तर रक्षाबंधनला येतील त्याही. तर इथे तिथे भाजी टाकताय, कांदा, आधी खडे मसाले टाकले, ते मी शूट करायचं राहून गेलं. तर इथे कांदा टाकला दीदींनी. त्यानंतर ते छान परतून दिलं. त्यानंतर टोमॅटो टाकला आणि तेही मस्त असं परतून दिलं. त्याच्या आधी आम्ही काजू तळून घेतले होते, तर ते पण टाकायचे, ते पण शूट करायचं स्किप झालं. तर ते काजू पण आधी तळून घ्यायचे, त्यानंतर खडे मसाले टाकायचे. तर इथे दीदी भाजी टाकताय. त्यांनी पहिले तेल टाकलं, जिरे वगैरे टाकले, आता मसाले पण टाकले, जसं तुम्ही बघाच. तर तुम्हाला माहितीच असेल, मला 3 नंदा आहे. माझी सगळ्यात मोठी नणंद आहे, त्यांना पुण्याला दिलेलं आहे. 2 नंबरची नणंद ज्या आहे तर त्यांना गंगापूरला दिलेलं आहे आणि 3 नंबरच्या ज्या आहे त्यांना सिन्नरला दिलेलं आहे. तर माझ्या 3ही नंदा खूप चांगलं आहे, मला आल्या का खूप हेल्प करतात आणि खूप मदतही करतात. आणि ब्लॉगच्या बाबतीत म्हणशाल तर त्याही खूप सपोर्ट करतात व्हिडिओ बनवायच्या बाबतीत. आणि तर चला, इथे त्यांनी भाजी टाकलेली आहे. तर त्या कधी आल्या ना आमच्या इथे, तर कधी शांत बसत नाही, म्हणजे काही ना काही मला मदत करूच लागतात. म्हणजे आता इथे बघा, दीदीने भाजी टाकली आहे, मी पोळ्या केल्या आणि काजल दीदींनी भाजीची टमॅटो वगैरे कापून दिले आणि भात पण लावला त्यांनीच. मी पोळ्या वगैरे करत होते, शंभरा जेव वगैरे घालत होते तोपर्यंत. तर इथे आम्ही सगळे एकत्र आलो का सगळे मिळून काम करतो आणि मग जर कुठे जायचं असेल तर सगळे सोबत जातो येतो. तर खूप छान आहे आमचं इथे वातावरण. तर इथे दीदी जे पहिले काजू तुम्हाला सांगितलं मी तळून घेतले होते, तर ते आता दळून घेत आहे दीदी. आणि थोडंसं पाणी टाकून ते दळायचे, कारण ते चांगलं चिक्कन नाही होत असे दळले तर. मस्त पाणी टाकून चिकन दळून घेतले. आता इथे भाजीला फोडणी द्यायची. पहिले चिकनच्या शिट्ट्या घ्यायच्या आहे, जसं तुम्ही बघितलंच दीदींनी जिरे वगैरे टाकून, जिरे हळद टाकून आणि त्याची शिट्ट्या घेतला. तर इथे त्याच्या शिट्ट्या झाल्या. आता दीदी फोडणी देत आहे भाजीला. तर बघा,
तर झाली ही भाजी, खूप छान दिसते ना, तर खूप छान झाली पण होती आणि खूप टेस्टी पण होती. तर खूप मस्त बनवली होती तिने भाजी. तर इथे दिसत आहे सगळे जेवण करायला बसले, निखिल दादा, अतुल दादा, पप्पा, मिस्टर आणि शंभू डुगू. तर हे सगळे जेवण करायला बसले. त्यानंतर ना दीदींनी पापड तळून दिले आणि मी ते वाढले सर्वांना. तर इथे आम्ही बसलो होतो, सगळे जेवण करत होते आणि गप्पाही मारत होते. तर त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो. काजलदीनं लगेच जायचं होतं, त्यामुळे लवकर जेवण केलं आणि त्यांना उद्या जायचं आहे कुठेतरी बाहेर फिरायला. तर वन डे रिटर्न आहे आता. तर उद्या इगतपुरीला जाणार होता आणि परत येणार. त्यांना मी म्हणत होते थांबा असं, त्यामुळे त्यामध्ये थोडी चेष्टा चालू होती आमची. तर मी स्किप केले, ते आवाज म्यूट केला आहे. तर इथे त्याही चालल्या आता. तर सकाळी आलं होतं आता चाललं आहे. तर इथे आमचंही सगळं आवरून झालं. त्यानंतर आम्ही झोपलो आणि खेळत होते. त्यांनाही सकाळी लवकर जायचं होतं, कारण त्यानंतर आम्ही झोपलो बाहेर कुठेतरी त्यांच्या कंपनीचं काम होतं. तर इथे त्यांच्यासाठी सकाळी मस्त नाश्ता आणला होता. आता सगळ्यांची आंघोळी वगैरे झालेलं आहे. तर हा दुसऱ्या दिवशीचा शूट आहे तसं. तर दुसऱ्या दिवशीचा शूट आहे हा. तर इथे मिस्टरांनी नाश्ता आणला होता, तर आम्ही तो सर्व करत होतो. तर इथे चहा पाणी पण झालेलं होतं, आता नाश्ता वाढतो आहे. तर इथे ना ही मिसळ आहे ना आमच्या इथेच आहे, गार्डन मिसळ म्हणून. तर खूप छान टेस्ट आहे, पण आता थोडी बदलली त्याची टेस्ट. तर ठीक आहे, चला इथे मस्त त्यांनाही वाढलं आणि तेच म्हणते मम्मा नाही ऐकत. चला या मामाकडनं घ्या. चल चल कुठं जायचं तुला? बाय डुगू, उद्या लवकर या. तर इथे देवताई पण चाललं आहे आता. तर चला व्हिडिओचा एंड पण मी आता इथेच करते. तर इथून पुढे आता दिवसाचं रुटीन जे तुम्ही रोज बघतातच. तर आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीची गुड मॉर्निंग करत होते, पण म्हटलं जाऊ ते नको आता. आज व्हिडिओ बनवलाच नाही मी त्या दुसऱ्या दिवशी.
तर तेवढं शूट केलं, तेवढं तुम्हाला दाखवलं. तरी ते शंभूची अंघोळ झाली होती आणि तो बसला होता टी व्हीला गाणे लावत होता आणि मला म्हणत होता की का जातो दिवस तो का बरं गेल्या. तर त्यांना बोलव परत असं. तर त्याला म्हटलं हो, तर तो डायरेक्ट नाचायलाच लागला. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.